सोयगाव ते शनिदेववाडी सिंगल फेज डीपी व पोलाचे काम प्रगतीपथावर व कामे सुरू। वाडीवरच्या नागरिकांना मिळणार फुल लाईन। बुलढाणा जिल्ह्यातील सोयगाव ते शनिदेववाडी मासरूड सर्कल अंतर्गत विकास कामाचा झंझावात। आज शनिदेववाडीवरील शेतकरी बांधवांनी मानले आमदार श्रोताताई महाले व ॲडव्होकेट देशमुख यांचे आभार व दिले धन्यवाद। बुलढाणा जिल्ह्यातील सोयगाव ते शनिदेववाडी येथील नागरिकांनी बऱ्याच दिवसापासून अनेक पुढाऱ्यांकडे मागणी केली होती की आमच्या शनिदेववाडीवर लाईनची व्यवस्था नाही, पण बऱ्याच दिवसापासून कोणत्याही पुढाऱ्यांनी याची दखल घेतली नाही। पण त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ॲडव्होकेट सुनील बापू देशमुख यांच्या कानावर टाकून ही समस्या सांगितली व त्यांनी लगेच आमदार श्वेताताई महाले यांच्या माध्यमातून आज सोयगाव ते शनिदेववाडी या ठिकाणी लाईनचे पोलाचे काम व प्रगतीपथावर असून त्यांनी शनिदेववाडीवर सिंगल फेज डीपी सुद्धा दिली आहे। त्याबाबत तेथील नागरिक व शेतकरी बांधवांनी चिखली मतदारसंघाचे आमदार आदरणीय सौ श्वेताताई महाले ॲडव्होकेट सुनील बापू देशमुख यांनी शब्द पाळल्यामुळे त्यांनी कामाला लगेच सुरुवात करून दिल्याने नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त करून त्यांच्या कार्याला धन्यवाद दिले। तसेच यापुढे आम्ही तुमच्या सोबतच राहू असा शब्द सुद्धा त्यांनी स्वतःहून दिलाय। असेच कामे तुमच्या हातून घडो अशी इच्छा शनिदेव आई कालिंका माता मंदिरावर प्रार्थना केली। या प्रसंगी ॲडव्होकेट सुनील बापू देशमुख, हरिभाऊ सिनकर, अनुसूचित जाती जमातीचे भाजपा आघाडीचे बुलढाण्याचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथजी महाले, मधुकर गायकवाड, अरुण भोसले, विजय गायकवाड, पंडित खरात, गजानन पवार, राजू गायकवाड, भगवान मामा सिनकर, रामेश्वर आल्हाट, वीरू महाले, विकी महाले, पत्रकार संजू भाऊ देशमुख, शरद बापू देशमुख, आकाश भाऊ बोडके, रामभाऊ बुधवंत, गजानन गायकवाड, ज्ञानेश्वर पवार, राजू भाऊ पवार, गजानन सोनावणे, रामू पवार, राजू पाटील, नाना आल्हाट, रमेश भगत यासह शेकडो शेतकरी बांधव, गावकरी यावेळी हजर होते अशी माहिती भाजपाचे ॲडव्होकेट सुनील बापू देशमुख यांनी बोलताना दिली। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झिंड्या 24 तास, बुलढाणा। माझं नाव मधुकर कुंडलिक गायकवाड, राहणार मासरूड, शनिदेववाडी। आमच्या इथे असे समस्या होती की पहिले दिवसभर लाईट राही नाही, समजून की सिंगल पीस काही वारं वादन आले की लाईट जाई, 2-2 दिवस लाईट नाही आ जाए। आता याच्या माध्यमातून सुनील भाऊच्या माध्यमातून ताईनं आम्हाला सिंगल पीस दिली। आता आम्हाला लाईन चांगली भेटन समजून गेटून पुढं। आणि काम पण चालू झालं ना? हा, काम चालू होईल खांब्याचं आता। हा, काम समाधान आहे बा, पाठिंबा येईन सांगता येते। अभिनंदन सगळ्या शनिदेववाडी मंडळीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन। दिलेला शब्द पाळला त्यांनी आमचा, आम्ही पाळू। नमस्कार, मी ॲडव्होकेट सुनील आसनराव देशमुख, भाजप कार्यकर्ता मासरूड। विधानसभेच्या अगोदर या शनिवाडीवरतील जेवढी मंडळी होती या सगळ्या मंडळीसोबत आम्ही बैठक घेतली आणि ताईंना मतदान करण्याचं आवाहन केलं। त्यावेळेला या ठिकाणच्या मंडळींनी काही अडचणी आमच्यासमोर सांगितल्या आणि मी त्यांना सांगितलं की बाबा मी तुम्हाला ताईच्या वतीनं शब्द देतो, तुम्ही ताईच्या पाठीशी उभ्या राहा, मी हे सगळं कामं तुम्हाला मंजूर करून आणून देतो। त्यामध्ये प्रामुख्याने शनिवाडीवरच्या लोकांची मागणी अशी होती की इथं भरपूर लोक राहतात, परंतु यांना शेतीची लाईन भेटते, सिंगल फेज लाईन यांना भेटत नाही। त्यामुळं सिंगल फेजची आम्हाला गावठाण सिंगल फेजची आम्हाला तुम्ही व्यवस्था करून द्या। आणि आता जी ही लाईन आपण बघतोय ही त्यांची शेतकरी फीडरवरची लाईन आहे। या फीडरवरची लाईन न घेता रात्री पण वीज त्यांना मिळाली पाहिजेत या हिशोबाने त्यांनी मागणी केली आणि मी हा विषय आदरणीय ताईंना सांगितला, साहेबांच्या कानावर टाकला आणि त्या माध्यमातून साहेबांनी तात्काळ ताईंनी याच्यासाठी 10 लाख रुपये, जवळपास 15 लाख रुपये या कामासाठी मंजूर करून दिले आणि त्या कामाची मंजुरानंतर आज ते काम चालू झालेलं आहे। खंबे सोयगावपासून इकडे येत आहे आणि आता याला आल्यानंतर ही जी एजीची लाईन आहे या फीडरवरती ते कनेक्शन होणार आहे। त्यामुळं ही सर्व मंडळी आज शनिवाडीवरची खुश झालेली आहे की दिलेला शब्द ताईंनी पाळला आणि या लोकांनी सुद्धा भरभरून मतदान ताईंना केलं आणि यावरून हे सिद्ध होतं की जनता ही विकासाच्या मागं आहे। बाकीच्या ज्या गोष्टी असतात या गोष्टी काही लोकांना आवडत नाही आणि मी या माध्यमातून आदरणीय श्वेताताई यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी हे आमचं काम करून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आमदार श्वेताताई महाले, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम्ही सांगा ना तुमची जी मंडळी